वेलकम बॅक टू माय चॅनल। सो थंबनेलवरून तुम्ही ओळखलेच असेल की आज या व्हिडिओमध्ये माझ्या लग्नाचे सगळे लुक्स शेअर करणार आहे। त्याचबरोबर लग्नाच्या साड्या कितीला भेटल्या, कुठून घेतल्या, मेकअपचा खर्च किती आला, ज्वेलरी कुठून घेतली, सॅन्डल कुठून घेतला, बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या सगळ्या मी या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे। सो ब्लॉग कुठेही स्किप न करता तुम्ही पूर्ण कंटिन्यू पहा आणि सगळ्यात शेवटी पूर्ण ब्लॉग पाहिल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे लग्नाचे सगळे लुक कसे वाटले आणि तुमचा फेवरेट लुक कोणता होता हेही मला नक्की सांगा। सो चला वेळ वाया न घालवता आपण पटकन जाऊ आणि माझे सगळे लुक्स पाहू। सो हा आहे माझ्या साखरपुड्याचं लुक। साखरपुडा सेपरेट झाला होता, घरून येताना मम्मीची साडी घातलेली त्यामुळे ती काय दाखवत नाही। आता ही साडी मी मूळचंदमधून घेतली होती 2000 रुपयाला। तर त्या टायमिंगला 2021 मध्ये जानेवारीमध्ये माझा साखरपुडा झाला तेव्हा ह्या साडीचा ट्रेंड इतका जास्त होता ना, तर मला हीच साडी घ्यायची होती। माझं फिक्स होतं की मला तिथे जाऊन हीच साडी घ्यायची। हा ब्लाऊज मी 500 रुपयामध्ये शिवून घेतला होता। त्याच्यानंतर हे बिंदी आणि बाजूबंद 100 रुपयाला मी तुळशीबागेतून घेतलेले आणि बांगड्याचे सेट सुद्धा 100-150 रुपयाला मला तुळशीबागेतून भेटलेला आणि गळ्यातला सेट माझ्या फ्रेंडचा होता। ओव्हरऑल लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर हा आहे माझ्या लग्नाच्या दिवशीचा लुक। तर मी सकाळी घरून जाताना काष्टी साडी घातलेली। तर आमचं विधी करायचं ठरलेलं त्याच्यासाठी मी काष्टी साडी घेतली होती, पण विधी काही झालीच नाही कारण की लॉकडाऊनमुळे बरंच काही असं वेगळं सगळंच प्लॅनिंग फिसकटलं। सो मग मी घरून जाताना ही काष्टी घातली होती। ही काष्टी नसरापूर म्हणजे माझ्या माहेरीच एका दुकानामधून घेतलेली साडी आहे। 1700 रुपयाची साडी आणि शिवायचे 1500 रुपये असं काहीतरी त्याची किंमत झाली होती। म्हणजे टोटल 3000 किंवा 3200 रुपयामध्ये ही प्रॉपर साडी अशी रेडीमेड तयार झाली होती। जी ज्वेलरी तुम्ही बघताय ती सगळी पार्लरवाल्या ताईंनी आणली होती। नथीपासून कानातले, गळ्यातले, कंबरपट्टा सगळं त्यांचं होतं। फक्त हातातल्या ज्या बांगड्या दिसतात ना ते हिरव्या बांगड्यांच्या मध्ये आणि साईडला ज्या बांगड्या घातल्यात त्या मी तुळशीबागेतून घेतल्या होत्या 350 रुपयाला। बाकी सगळं त्यांच्याकडनं आहे। आणि हा सँडल पण मी लक्ष्मी रोडवरून 750 रुपयाला एका दुकानातून घेतला होता। आता हा आहे माझ्या हळदीचा लुक। ही साडी जी आहे ना ही घेऊन मी इतकी पछतावले कारण की इतकी जास्त कडक साडी आहे। त्या टायमिंगला आम्ही जास्त खोलून वगैरे पाहिलीच नव्हती। माझा हिरव्या साडीच्या टायमिंगला थोडासा मूड ऑफ झाला होता, त्याच्यामुळे मी जी समोर आली जी हात ठेवला ती घेतली। पण ही साडी इतकी कडक, ही साडीची प्राइस 3000 रुपये आणि ही साडी मी तथास्तू मधून घेतलेली। पण ही साडी जेव्हा लग्नाच्या दिवशी घातली त्या दिवशी असं वाटलं की उगीच घेतली, इतकी कडक साडी आहे। पण आता 3000 वेस्ट गेलेच होते। त्यात हळदीचा लुक अजून खराब झाला जेव्हा माझी ज्वेलरी पण रेडच्या ऐवजी येल्लो आली होती। त्यानंतर हा आहे माझ्या मेन लग्नाचा लुक। हा लुक मला प्रचंड आवडतो कारण की मी प्रॉपर प्युअर महाराष्ट्रीयन ब्राईड टाईप दिसत होते याच्यामध्ये। एकदम प्रॉपर पैठणी, त्याच्यामध्ये छेला, मंडोळ्या, अजिबात शालू घेतला नव्हता मी कारण की त्याच्यामध्ये मला ब्राईड असं महाराष्ट्रीयन टाईप असं वाटतच नाही आणि घागरा इकडे अलाउड नव्हता। सो मी म्हटलं की मला पैठणी हवी आहे। मग मी पैठणी घेतली। ही पैठणी तथास्तूमधून घेतली आहे 12000 रुपयाला आणि हा जो ब्लाऊज आहे हा 500 रुपयाला तुळशीबागेतून घेतला होता। आम्ही ही शॉपिंग केली 8 दिवसानंतर लॉकडाऊन लागलं होतं। सो बरं झालं की आम्ही लवकर शॉपिंग केली होती। तर ही पण सगळी ज्वेलरी जी मी घातली आहे तर ती वरची आणि 2 नंबरचा जो हार आहे तो, बिंदी, कानातलं आणि कंबरपट्टा हे सगळं ही सगळी ज्वेलरी पार्लरवाल्या ताईंची होती। इथं जवळनं पहा खूप सुंदर ज्वेलरी होती आणि जो मेन गळ्यातलं आहे ते सोळंकी ज्वेलर्सकडून केलं होतं पुण्यामधून। सो अंगठी पण त्यांच्याकडनंच होती। त्या ताई इतक्या छान होत्या, एकतर त्यांनी रेट्स पण खूप कमी लावले होते कारण की लॉकडाऊन होतं त्याच्यामुळं मला वाटतं 4000 रुपयामध्ये त्यांनी माझे हे सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे लुक करून दिले होते फक्त कारण की त्या टायमिंगला लॉकडाऊन होतं आणि बाकी ज्वेलरी पण त्याच्यामध्ये सगळी इन्क्लूड होती। सो मला इतकं बरं पडलं होतं कारण लॉकडाऊनमध्ये ते एक टेन्शन होतं की आता ज्वेलरी कशी अवेलेबल करायची, पण त्यांनी सगळं त्यांच्याकडनं आणलं होतं आणि खूप सुंदर लुक केले होते माझे। मी त्यांचं खाली पेज, इन्स्टाचं पेजची लिंक देईल। आणि बाकी माझी पैठणी आणि माझा हा लुक एकदम महाराष्ट्रीयन प्रॉपर ब्राईडवाला लुक तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। माझ्या तिन्ही लुकमधला हा लुक माझा सगळ्यात जास्त फेवरेट आहे। सो तुम्ही सांगा की तुम्हाला कोणता लुक आवडला, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।